हिवाळ्याच्या दिवसात रात्रीचे 8 वाजले की चादरीच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही, पण मग शेवटी शेतकरी म्हटल्यावर एवढ्या थंडीत बी आम्हाला रात्रभर गव्हाले पाणी द्यायला लागते. लई दिवसानंतर मी आपल्या मावसभावाच्या घरी आलतो. म्हटलं मग आज वावरात काहीतरी तुफानी करून टाकू, कारण की तसं बी आपल्याला वावरात गव्हाले पाणी द्यायला जाणंच आहे. पहिले तर आम्ही भाजीपाला घेतला आणि त्याच्या बाद हातवात मसाले घेऊन घेतले. पण बिना काही टाइमपास करता घरी येऊन रपारप त्याच्या पेस्टा काढल्या. त्याच्या बाद सगळं सामान एका थैलीत भरलं आणि आम्ही वावरात जायला निघलो. एवढी मरणाची थंडी आहे आमच्या इकडे पडेल तरी आम्हाला वावरात जाच लागते. अरे हो अबे, झाडावून कशाचा आवाज येऊ राहिला रे? किरीस का सुनने का गाना? किरीस का मायले धुमाला की काय आपल्या वावरात. चाल इंस्टाग्रामच्या रीला जरा कमी पाहा लागतील, नाही तर एकट्यात जर वावरात असे आवाज आले तर फाटून हातात येईल. रात्रीचं वावरात पाणी देणं म्हणजे बेकार काम आहे बरं, ते बी एवढ्या डेंजर थंडीमध्ये. हिवाळ्याच्या दिवसात रात्र झाली की घराच्या बाहेर निघा वाटत. आणि इकडे आम्ही शेतकरी रातभर टोले घेतो. भावांनो आणि बहिणींनो, हे जे आपण कष्ट करतो ना शेतकरी, हे पूर्ण दुनियाला दिसले पाहिजे. त्यासाठी या व्हिडिओला दाबून शेअर करा. आणि तुमच्या भावाला तुम्ही अजून फॉलो करेल नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. कसं आहे एखाद्या वेळेस तुम्ही भुलून जाता ते फॉलोचं बटन दाबणं, म्हणून मी तुम्हाला सांगत राहतो. गंजामध्ये तेल टाकलं आणि ते गरम होता बरोबर एका मच्छराने त्यात आत्महत्या केली. आणि विचारपूस केल्यावर आम्हाला समजलं की औरत का चक्कर बाबू भैया. फेकऱ्या फेलनी झाले बाहेर काढून आणि टाक आपले मसाले. तेल गरम झालं. आता काही जण म्हणतील तिच्यात मच्छर पडलं तुम्ही तेल नाही बदललं का? अरे बाबा, आटी कुठी तेल बदलू, एवढ्या तेवढ्यानं काही नाही होत. बिना हड्डीचा माल आहे. रपारप अद्रक लसूण कांदा पेस्ट सगळं टाकून घेतलं आणि त्याच्या बाद टाकले आपले भिजू घातलेले मसाले. जमलं रे बा, का वास येऊन राहिला रे. टाक बरं पटकन, शेव टाक द्या. फिरो घर कर 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 चम्मच फिरो. हा टाक पाणी झाली रे बा एकदम तयार तरीवाली भाजी. बस जेवण करायला बसलो तेवढ्यात आपला डोगेश भाई आला. पहिले तर त्याच्या अंगावर बॅटरी मारली, कारण की तो दिसूच नव्हता राहिला. त्याच्या बाद त्यालाही खायला दिलं. चला मग भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत तुमची इच्छा असेल तर तुमच्या भावाला फॉलो करू शकता.